उत्तर प्रदेश येथील जोलनमध्ये एका अल्पवयीन तरुणाला विवाहित महिलेच्या प्रेमात पडणं महागात पडलं। रविवारी रात्री तो लपून तिला भेटायला तिच्या गावी गेला, पण दोघांनाही महिलेच्या कुटुंबियांनी रंगेहात पकडलं। यानंतर त्या मुलाला मारहाण केली आणि घरी एका खोलीत बंद केलं। ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी महिलेचं अल्पवयीन मुलाशी जबरदस्तीने लग्न लावलं आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला। सिरसा कलर स्टेशन हद्दीतील लोन गावात ही घटना घडली। या गावातील 22 वर्षांच्या विवाहितेचे पिथापूरचा रहिवासी असलेल्या 17 वर्षांच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते। ही महिला विवाहित होती, पण पती व सासरच्या लोकांशी पटत नसल्याने तिने घटस्फोट घेतला होता व ती माहेरी राहत होती। रविवारी रात्री तो मुलगा मित्राला भेटायला जात आहे असं सांगून घराबाहेर पडला, पण तो प्रेयसीला भेटायला गेला होता। प्रेयसी आणि अल्पवयीन मुलगा भेटत असलेल्या ठिकाणाबद्दल तिच्या कुटुंबाला कळलं। ते गावकऱ्यांसह तिथे पोहोचले। अल्पवयीन व त्याच्या प्रेयसीला घरच्यांनी पकडलं। सर्वात आधी तिच्या कुटुंबियाने अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली, नंतर त्याला पकडून घरी आणलं आणि खोलीत डांबलं। नंतर मंडप उभारून दोघांचं बळजबरीने लग्न लावून दिलं। त्यांनी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले। त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ गावकऱ्यांच्या मदतीने महिलेच्या कुटुंबियांनीच सोशल मीडिया व्हायरल केला। या घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन मुलाचे नातेवाईक लोन या गावात पोहोचले व त्या मुलाला सोडून देण्याची विनवणी केली, पण महिलेच्या कुटुंबियांनी काहीच ऐकलं नाही आणि त्याचं लग्न झालं असं सांगितलं। त्यानंतर मुलाच्या कुटुंबाने याबाबत पोलिसांना माहिती दिली। सोमवारी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं। मुलगा अल्पवयीन असल्याचं त्याचे कुटुंबीय सांगत होते, तर लग्नाला नकार दिल्यास तक्रार दाखल करण्याची धमकी महिलेच्या कुटुंबाने दिली। बराच वेळ दोन्ही कुटुंब भांडत होती। इतर लोकांनी मध्यस्थी केल्यावर दोघांची कुटुंब निघून गेली। दोघांच्या कुटुंबातील लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते, पण त्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिली नाही, असे क्षेत्र अधिकारी जोलन शैलेंद्र बाजपेयी यांनी सांगितलं।